झालेले आमदार संदीप क्षीरसागर आहेत. सर्वपक्षीय आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. काय आता नक्की प्रमुख मागणी असणार? नाही, आमची मागणी एकच आहे की जे संतोष अण्णा देशमुख परिवारावरती जो काही ते न्याय मागायची विषय करत आहेत, मी सभागृहामध्ये आणि पहिल्या दिवशीपासून सांगतोय की जो मास्टर माइंड आहे ह्याच्यामधला तो मास्टर माइंड अटक झाला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं सभागृहामध्ये की पूर्ण लोक आज लोकांमध्ये रोष आहे, लोक रस्त्यावरती उतरणार आहेत. तुम्ही चित्र जर बघितलं तर काय 1 लाखापेक्षा जास्त लोक आज आपल्याला आज रस्त्यावरती उतरताना दिसते आणि सर्व पक्षाचे लोक आहेत. आरोपीला कोण पाठीशी घालतंय? सरळपणे एकीकडे धनंजय मुंडे साहेब म्हणतात की ते त्यांचे निकटवर्ती आहेत आणि ते आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मंत्री असल्यामुळे त्यांना काहीतरी त्या बाकीकडे तपास सगळीकडे व्यवस्थित चालू आहे. पण वाल्मिक करारचा विषय आला की स्टॉप होतो. काय अडचण आहे? म्हणजे आमच्या त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांना वाल्मिक करारला अटक होऊन चौकशीला समोर गेलं पाहिजे अशी आमच्या सर्वांची. भाजपचे सुद्धा आमदार सहभागी झालेले आहेत. सर्व पक्षीय सगळे सहभागी आहेत. मी पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की ह्याच्यामध्ये राजकारण नाही. हा जो विषय घडलेला आहे माणुसकीला काळा फासण्याचा विषय झालेला आहे आणि त्याच्यामुळेच सभागृहामध्ये सुद्धा बोलले. आज इथं सुद्धा भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस असतील, तुमचे अभिमन्यू पवार असतील, बरं आज इथं या म्हणजे ह्या मोर्चामध्ये उपस्थित आहेत. पाहतोय की लवकरात लवकर कारवाई जी आहे ती व्हावी या मागणीसाठी सगळे सर्वपक्षीय आमदार त्याचबरोबर नेते जे आहेत ते आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आपण पाहतोय की हा मोर्चा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.